नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण बघितलं बदलापूरमधील विविध समस्या थेट अधिवेशनामध्ये जे आहे मांडण्यात आल्या आणि या मांडण्याचं काम ज्यांनी केलंय ते म्हणजे आपले बदलापूरचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे. आपण कित्येक दिवसांपासून बघतोय बदलापूरमध्ये ज्या काही समस्या उद्भवत आहे, मग महानगर गॅसची समस्या असू द्या, टीओडी मीटर किंवा एमआयडीसी मधील प्रदूषण, हा प्रत्येक एक विषय जो आहे आपल्याला अधिवेशनामध्ये उठताना बघायला मिळतोय आणि कुठेतरी बदलापूरकरांचा आवाज थेट अधिवेशनात पोहोचतोय म्हटल्यावरती बदलापूरकर सुद्धा खुश आहेत आणि त्यांच्यामध्ये एक आशेचा किरण आहे की आपल्या ज्या काही समस्या आहेत ते मांडणारे कोणीतरी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. तर आपण आता थेट शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी संवाद साधणार आहोत. जे काही विषय त्यांनी अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत त्याचं पुढे काय होणार आहे, त्याच्यावरती कुठल्या उपाययोजना केले जाणार आहेत का, ते आज आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम खूप खूप कौतुक तुमचं आणि संपूर्ण बदलापूरकरांतर्फे आभार. कारण एवढ्या वर्षांपासूनच्या ज्या काही समस्या होत्या आणि तुम्हाला कळता क्षणी तुम्ही कधी कधी आम्ही अशा समस्या बघितल्या की 1 तासामध्ये आम्ही ती बातमी दाखवली आणि तुम्ही त्या समस्या लगेच तत्काळ जे अधिवेशनात मांडलेल्या आहेत. काय बोलायचं आज? शिक्षक आमदार म्हणून काम करत असताना शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, राज्यातले सगळेच प्रश्न सातत्याने मी मांडत आलो आहे. परंतु सध्या मी पाहतोय की सर्वसामान्य नागरिकांना पण काही समस्या यायला लागल्या आहेत आणि त्या ज्वलंत समस्या आहेत. आणि ह्या ज्वलंत समस्या आपण सभागृहामध्ये जर बोललो, मांडल्या, तर सर्वसामान्य नागरिकाला न्याय देता येईल अशा प्रकारचा उद्देश ठेवून मी ज्या ज्या घटना मला या ठिकाणी आपण कळवलेल्या होत्या त्या सर्व घटना त्या ठिकाणी मांडून नागरिकांना न्याय कसा मिळेल याकरता प्रयत्न केला आहे. त्यांच्या समस्यांविषयी जे विधिमंडळ आहे, राज्याचं हे सर्वोच्च स्थान आहे, आमचं वरिष्ठ सभागृह आहे, ज्या वरिष्ठ सभागृहामध्ये कायदा तयार होतो त्या ठिकाणून माननीय मुख्यमंत्री सभापतींच्या आदेशाखाली, म्हणजे सभापती जे आमचे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली शासनाला आदेश देतात की तात्काळ या गोष्टीची दखल घ्या आणि त्यावर कारवाई करा. अशा प्रकारचं सभागृह, आणि त्या सभागृहातून आपल्या बदलापूरकरांसाठी पहिल्यांदा आपण विषय हातामध्ये घेतला होता तो रेल्वेचा विषय होता की रेल्वे प्रवाशांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्या अडीअडचणी सुटाव्यात याकरता पहिल्यांदा तो आपण प्रश्न मांडला. नुसता प्रश्न मांडला नाही तर प्रश्न मांडल्यानंतर DRM साहेबांकडे आपण बैठक घेतली. त्यानंतर ज्यांचं आंदोलन सुरू होतं ते आंदोलन आपण मिटवलं. आंदोलन मिटवल्यानंतर मी स्वतः रेल्वे स्टेशनला, प्लॅटफॉर्मला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्या ज्या काही उणिवा होत्या त्या उणिवा सगळ्या लक्षात घेतल्या आणि त्या उणिवा पूर्ण करण्यासाठी स्टेशन मास्तर असतील, तिथले कोणी अधिकारी असतील, त्यांच्या सूचना लक्षात आणून दिल्या होत्या. पण त्यांनी ते केलं नाही, म्हणून पुन्हा मी त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी गेलो आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं स्वच्छतागृहाचा विषय त्या ठिकाणी गंभीर झाला होता, तोही आपण सोडवला. एवढंच नाही तर इथपासून तर CST पर्यंतच्या लोकांना दिलासा कसा मिळेल याकरता माझा प्रयत्न आहे स्वच्छतागृहाच्या संदर्भात. आणि त्याचबरोबर मुळात लोकांचा जो प्रश्न आहे रेल्वेच्या गाड्यांच्या संदर्भात, वेळेच्या संदर्भात, तोही पूर्ण प्रयत्न आपण करणार आहोत की गाड्या वेळेत कशा सुटतील. त्याचबरोबर अंबरनाथून सुटणारी गाडी बदलापूरून कशी सुटणार, चिखलोलीचं रेल्वे स्टेशन लवकर कधी होणार, त्याचबरोबर 4थ्या लाईनचं काम लवकर कसं होणार, म्हणजे जेणेकरून आपल्या नागरिकांना इथपासून तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सुखकर असा प्रवास कसा होईल याकरता प्रयत्न. एवढंच नाही, महिलांच्या सुरक्षेकरता, महिलांची सुरक्षा मी पाहिले की अनेक हाणामाऱ्या वगैरे होताना मला दिसले आहेत, तर तिथे सुरक्षा असली पाहिजे. या ज्या गोष्टी आहेत त्या पटकन झाल्या पाहिजेत याकरता आवाज उठवला आणि त्यामध्ये बऱ्यापैकी त्यामध्ये सुधारणा झाली. आणि एवढंच नाही, माझं अधिवेशन संपता क्षणी मी पुन्हा बदलापूरच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला भेट देणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या ज्या मी सूचना केल्या होत्या त्या पूर्ण झाल्या की नाही ते मी पाहणार आहे. आणि ते झाल्यानंतर पुन्हा मी ऑलरेडी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना रेल्वे प्लॅटफॉर्मला भेट दिल्यानंतर तिथले घडलेले सगळे प्रकार आहेत त्यांना मी निवेदन देऊन कळवलेलं आहे आणि त्याच्यावर काय झालं आहे पुन्हा त्याची तपासणी मी अधिवेशन संपल्यानंतर 100% करणार आहे पूर्णपणे. त्याविषयी माझ्याकडे रिक्षा युनियनचे पण लोक आले होते, त्यांचाही प्रश्न आहे, तोही मी DRM साहेबांशी बोलून मी आता 2 दिवसात त्यांना भेटणार आहे आणि भेटल्यानंतर त्यांच्याकडनं जे काही प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून घेईन आणि पुन्हा रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देणार आहे. त्यानंतर मध्यंतरी आपल्याकडे टीओडी मीटरचा एक घोटाळा या ठिकाणी उघडकीस आला होता की मी पाहिलं, स्वतः मी भरलंय की दरवेळेला माझ्या घरचं बिल जवळजवळ 20,000च्या आसपास येतं. डायरेक्ट 29,000 बिल कसं काय आलंय. आता मला माहित नव्हतं की माझ्याही घरचं बिल आहे, टीओडी केलेलं आहे का मीटर, तेही माहित नव्हतं. तुमच्याच माध्यमातून जेव्हा मी बातमी पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही कंपनी, कोणती कंपनी मला माहित नाही, पण त्या कंपनीच्या माध्यमातून लोकांची लूट होत आहे, सर्वसामान्यांची लूट आहे, गरिबांची लूट होत आहे.
हे लक्षात घेऊन मी तो लगेचच सभागृहामध्ये विषय मांडला. माननीय पण मीटर चोरून मग बदली केलं असावं वाटतं का तुम्हाला? पण गुपचूप येऊन बदली करून केली असावी? मला अंदाज येत नाही, पण बिल वाढलं ना त्याच्यावर मला जरा डाऊट वाटतोय की येऊन त्यांनी कधी काय केलंय की काही कळलं नाही. पण मला अचानक आता सगळेच घरचे बोलले की अचानक एवढं बिल कसं काय वाढलं. तर मला असं वाटलं की कदाचित ते असल्याने लोकांनी सुद्धा बिलं दाखवली आपल्याला, मलाही लोकांनी बिलं दाखवली की पूर्वी यायचं 500-1000 रुपये, आता 3-3, 4-4 हजार बिल कसं काय आलं. तर हा एक विषय त्या ठिकाणी समोर आल्याने समजलं की कुठेतरी याच्यामध्ये घोटाळा आहे, हा स्कॅम आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की जबरदस्ती केली जाणार नाही, आणि जर कोणाचा मीटर बदलायचा असेल, काही फॉल्टी मीटर असेल तर घर मालकाला सांगायला पाहिजे ना. गुपचूप येऊन कुणीही माणूस येऊन त्या ठिकाणी काही करतोय, ही चुकीची गोष्ट आहे. ही गोष्ट मी शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. माननीय सभापतींनी त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. दुसरा एक विषय होता तो आपल्याकडे महानगर गॅसचा. आता महानगर गॅसचं सुद्धा लोकांनी असं सांगितलं की आम्ही वापरच केलेला नाही किंवा आमचं कनेक्शन पण नाहीये. कनेक्शन नाही, वापर नाही, मग बिल कसं काय आलं. म्हणजे हा एक मोठा फ्रॉड आहे. सध्या आपल्याला माहिती आहे एखाद्या देशाचं कुठेतरी युद्ध सुरू आहे आणि त्यातच फार मोठ्या प्रमाणात गॅसचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महानगर गॅस लोकांची लूट करत आहे. आवाजच्या सभा बिल देते. मग आमचा सिलेंडर बरा होता ना, 700, 800, 1000 रुपयात, 1200 रुपयामध्ये आम्हाला महिन्याला सिलेंडर पुरत होता. आज महिन्याला जर 3-3, 4-4 हजार जर बिल आलं तर गरीब माणसाने करायचं काय. अत्यंत चुकीची गोष्ट आहे, ती थांबली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार केली आहे, सभागृहात पण आवाज उठवलाय, त्याच्यावर पण कारवाई सुरू झाली आहे. चिंता करण्याचं कारण नाही. आणि गरज लागल्यास ज्या मला जसा वेळ मिळेल ना त्या ठिकाणी मी त्या महानगरच्या गॅसला पण भेट देणार आहे. मी लक्षात ठेवा ऍक्शन मोडमध्ये आलेलो आहे. मला अधिकार आहे, राईट्स आहे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलण्याचा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा. त्या संविधानिक पदाचा वापर निश्चितपणे मी करून तिथेही मी जाणार आहे. चिंता करण्याचं कारण नाही. लोकांनी काळजी करू नये, मी तिथेही लवकरच लवकर येणार आहे. थोडं अधिवेशन माझं सुरू आहे. आज सकाळपासून 2 सभा झाल्या, उद्या 2-3 सभा आहेत. यात जसं वेळ मिळेल ना तसं जिथे जिथे तुमची समस्या दाखवली ना तिथे ज्ञानेश्वर म्हात्रे हजर राहून लोकांच्या समस्या सोडवली हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ती ओढे मीटर असो, महानगर असो, त्या ठिकाणी कार्यालयात मी जाणार आहे किंवा त्या अधिकाऱ्याने इथं बोलून घेतो की नक्की काय समस्या मला सांगा आणि मग त्यानुसार ती समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. एवढंच नाही तर आपल्या अंबरनाथच्या कंपनीमध्ये स्फोट झाला होता, आपण सगळ्यांनी पाहिलं. तोही मी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. लगेचच त्या ठिकाणी उद्योग मंत्री माननीय आपले उदयजी सामंत साहेब हे सभागृहामध्ये होते. मी सभागृहामध्ये मी पाहिलं, त्या व्हिडिओ पाहिल्या की त्या कंपनीचा एवढा मोठा स्फोट, आणि तो स्फोट झाल्यानंतर लोक रस्त्यावर सैरावैरा पाहतात. आणि त्यांच्या मी ज्यावेळेला बाईट्स पाहिल्या की त्यांनी सांगितलं की ऑलरेडी या कंपन्यांपासून आमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. 400 लोक स्थलांतरित झालेत. जी कंपनी तिथून उचलून फेकायला पाहिजे ती कंपनी तिथे ठेवतायत आणि लोक स्थलांतरित होत आहेत. किती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे लोकांच्या जीवनाशी आपण खेळतो की काय, त्यांच्या आयुष्याशी आपण खेळतोय की काय, ही गोष्ट मी लक्षात घेऊन माननीय उदय सामंत साहेबांना त्या ठिकाणी क्वेश्चन केला आणि त्यांनी लगेचच त्यावरती सांगितलं की सगळ्या कंपन्यांचं ऑडिट होणार आहे. आता अंबरनाथ असो, बदलापूर असो, जिथे जिथे प्रॉब्लेम आहे, मी वारंवार अंबरनाथ बदलापूरच्या कंपन्यांची तक्रार केली होती. आता सगळ्यांचं ऑडिट होणार आहे. मी तर आरोपच केला की हे प्रदूषण मंडळ आहे की नाही, हे कुठेतरी काहीतरी त्यात पाणी मुरतंय, यांचे कुठेतरी साठेलोटे असावेत. मी डायरेक्ट पंकजताई मुंडे यांच्याकडे मी माझी मागणी केली की ताई हे कुठेतरी याच्यामध्ये साठेलोटे दिसत आहेत. मी वारंवार सभागृहात 2 ते 3 वेळा बदलापूरच्या आणि अंबरनाथच्या प्रदूषणाविषयी बोललो. लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय, लोकांना डोळ्याला इजा होत आहे, जळजळ होत आहे. एवढंच काय तर लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांनाही प्रॉब्लेम्स आहेत. त्यांनी काय करावं. मला असं उत्तर दिलं की सेंट्रल हॉस्पिटल आहे, त्या सेंट्रल हॉस्पिटलने असं सांगितलंय की आमच्याकडे एकही पेशंट आला. आता कोणत्याही पेशंटला तर असं काय प्रॉब्लेम झाला तो सेंट्रल हॉस्पिटल थोडे जातो का, तो कुठे जातो, कुठेतरी आपल्या प्रायव्हेट रुग्णालयामध्ये कुठे जवळपासच्या रुग्णालयात जातो. म्हणजे चुकीची माहिती त्या ठिकाणी दिली होती. मी माननीय पंकजाताईंना सुद्धा पर्यावरणाच्या संदर्भात सांगितलं आहे. नदीचं जे प्रदूषण आहे ते थांबलं पाहिजे. याकरता ऑलरेडी मी 2 वेळा सभागृहात बोललो होतो की आमची नदी जी आहे ही पवित्र नदी उल्हास नदी आहे. या उल्हास नदीचं पाणी लोक पिण्यासाठी वापर करत असतात. मी पाहिलं की कुणीतरी गुरं त्या ठिकाणी ती पाणी पिऊन हे झाली होती. म्हणजे बघा किती भयंकर परिस्थिती आहे. नाळ्याचा, गटारीचा याचा पाणी, वालदोनी नदी असेल, या 2-4 नद्या नामशेष झालेल्या आहेत. त्याकरता मी सभागृहात प्रश्न उपस्थित केला की जे काही पाणी आपण सोडणार असाल ते फिल्टर करा आणि त्या पद्धतीमध्ये हे करा. मला वाटतं माननीय कलेक्टर साहेब
येऊन गेले मध्यंतरी, ते त्यांनी त्याचं काम सुरू केलं आहे. त्यांना तसे आदेश मंत्रालयातून आलेत आणि लवकरच पाणी सुद्धा, नदी सुद्धा प्रदूषण आहे ते थांबणार आहे. वायू प्रदूषण पण थांबणार आहे. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मला असं समजलं की डम्पिंग आपल्याकडे 2 आहेत. एक आपल्या बदलापूरचं पण आहे, एक अंबरनाथचं आहे. मी सकाळी स्वतः पहाटे 5 वाजता उठलो. रोज सकाळी खिडकी उघडली की श्वास घेता येत नाही. इथे आजूबाजूच्या शाळेमधली मुलं यायची, आम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. पालक सांगायचे, लोक सांगायचे, नागरिक सांगायचे की एवढं भयंकर धूर, आणि तो धूर फुफ्फुसाचा त्रास, खोकल्याचा त्रास लोकांना जाणवायला लागला. मी स्वतः 5 वाजता उठून दोन्ही नगरपालिकेचे लोक बोलवले आणि त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि कुठे नक्की प्रदूषण होत आहे ते पाहिलं. तर तो शोध सापडला. आपल्या बदलापूरचे जे डम्पिंग आहे त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथे पाहिलं की ऊन तापलं की त्या ठिकाणी ते ढिगारे साठले कचऱ्याचे, त्याच्यामध्ये मिथेन गॅस तयार होतो आणि मिथेन गॅस तयार झाला की ऑटोमॅटिकली आग लागते. मग ती आग लागली की काय होतं की दिवसभर पश्चिमेकडून पूर्वेकडे वारा वाहत असतो, त्यामुळे प्रॉब्लेम नसतो, पण तरी समोरची जे गावं तिकडे त्यांना त्रास होतच असतो. उलट काय होते की पहाटेच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला तो वारा पूर्वेकडून उलट्या दिशेने जेव्हा वाहतो तेव्हा संपूर्ण गावात आणि या परिसरात बेलवली, चिखलोली, वडवली, वालवली या परिसरात संपूर्ण धूर पसरतो आणि लोकांना त्याचा त्रास होतो. म्हणून ते पाहायला गेलो. त्या ठिकाणी आपल्या कदम मॅडम, सीओ साहेबांनी, मारुती गायकवाड साहेबांनी त्यांनी पाठवलं होतं. बघा, त्या दिवशी होळीचा दिवस होता आणि धुलीवंदनचा दिवस होता, तरी पण अधिकारी लोक त्या ठिकाणी सकाळी पहाटे आले होते. आम्ही जाऊन पाहणी केली आणि त्या ठिकाणी उपाययोजना आम्ही सुचवल्या की हे जे काय वारंवार मिथेन वायूमुळे काय होते की गॅस निर्माण होतो, आग लागते, तर त्याच्यावर पर्याय की जो डोंगर साठलेला आहे तो ताबडतोब तुम्ही कचऱ्याचा डोंगर तुम्ही प्लेन करा, एक सूचना सांगितली. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी कंटिन्यू एक गाडी उभी करून ठेवा, एक टँकर. पाणी तिथे भरपूर आहे, तिथे खदानीमध्ये भरपूर पाणी, की जेव्हा जेव्हा आग लागेल तेव्हा तुम्ही ताबडतोब ते टँकरने किंवा अग्निशमन ची गाडी असेल ती त्या ठिकाणी तुम्ही, जुनी गाडी आहे त्यांच्याकडे, ती गाडी तुम्ही उभीच करून ठेवा. आग लागली की लगेच विझवा. अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी आपण त्यांना दिल्या आहेत आणि तेव्हापासून धुराचा त्रास, श्वसनाचा लोकांना अत्यंत चांगल्या प्रकारचा श्वास घेता येतो असं लोकांनी मला सांगितलं. म्हणजे त्याचा एक परिणाम पुन्हा 15 दिवसांनी ते पाहायला जाणार आहे. शिक्षक म्हणून तुम्ही तिथे समाधान पण त्यांना देऊन टाकलं काय करायचं ते त्यांना मी सांगितलंच, पण त्याचबरोबर पुन्हा त्याचं मी मॉनिटरिंग करणार आहे. जो जो प्रश्न हातात घेतला तो पूर्ण तडीस लागत नाही का, तिथे चांगलं प्लॅन तयार होणार आहे. तो प्लॅन तयार झाला की या सगळ्या योजना, सगळ्या त्रास वगैरे त्यांचं म्हणणं आहे की कमी होईल, पण जरी काय त्रास झाला तर त्याच्या पाठीमागे बघून त्यात सुधारणा काय करायची आपण निश्चितपणे करू. त्यानंतर दुसरा एक विषय आपण मांडला होता तो आरोग्याचा, की इकडे आजूबाजूला खूप साऱ्या बोगस डॉक्टरांचा सुलसुलाट सुरू आहे. त्यामुळं मला बऱ्याच ठिकाणून तक्रारी येत होत्या. अंबरनाथमध्ये एक लहान मुलगी होती, त्या मुलीला फक्त सर्दी खोकला झाला होता आणि तिला काहीतरी चुकीची ट्रीटमेंट दिली, चुकीचं इंजेक्शन दिलं आणि ती मुलगी बिचारी एक्सपायर झाली. अशा अवस्थेमध्ये ती गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली त्यावेळेला मी लगेचच त्या संदर्भात माननीय आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रारच केली आणि मी सभागृहामध्ये सुद्धा आवाज उठवला की असंच आमच्या अंबरनाथमध्ये घडलेलं आहे, त्याच्यावर आपण कारवाई केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीच्या जीवाशी खेळू नये. आपण डॉक्टरला देव म्हणत असतो आणि ज्यावेळेला आपण त्यांच्याकडे जातो त्यावेळेला त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली पाहिजे. चुकीची ट्रीटमेंट देऊन आता आपल्याला कळत पण नाही काय औषध दिलं, काय दिलं. बदलापूर, अंबरनाथमध्ये खूप चांगले डॉक्टर सुद्धा आहेत, खूप चांगले डॉक्टर आहेत, पण एखाद दुसरा असा असतो की त्याच्यामुळे संपूर्ण डॉक्टर लोकांसुद्धा नाव खराब होत असतं. आपण पाहिलं की कोरोनाच्या कालावधीमध्ये चांगलं काम डॉक्टरांनी केलं आहे, पण काही असे बोगस डॉक्टर आहेत त्यांच्यावर कुठेतरी बंधनं आली पाहिजेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारची घटना पुन्हा होणार नाही. कारण आपल्या बदलापूरमध्ये बऱ्याच गोष्टी अशा घडल्यात की अनेक वेळेला आपल्याला पाहिलं की चुकीची ट्रीटमेंट दिल्याने तरुण किंवा रुग्ण दगावला, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. अनेक गोष्टी अशा पुढे आल्यात, तर कुठेतरी मेडिकल असोसिएशनने सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे आणि निश्चितपणे त्याच्यावर चांगलं काम केलं गेलं पाहिजे. आणि एक अजून मुद्दा होता की आपल्या बदलापूरच्या नगरपालिकेचं वगैरे हॉस्पिटल आहे, तिथे काही सुविधा वगैरे कमी आहेत असं म्हणणं होतं. तर मी त्यांना विनंती केली की बाबा, चांगले डॉक्टर खूप चांगले आहेत या ठिकाणचे सर्व, आमचे सिव्हिल सर्जन कैलास पवार साहेब खूप त्यांचं चांगलीकडे सगळीकडे लक्ष आहे, पण तरी सुद्धा
काही अडचणी असतील, काही मशिनरी कमी पडत असतील तर त्या शासनाने पुरवाव्या अशी विनंती मी त्या ठिकाणी केली आणि त्यांनी सांगितलं की लवकरच त्या पुरवल्या जातील. चांगलं हॉस्पिटल सुद्धा या ठिकाणी उभारण्याची मी त्यांना विनंती केली की दुबे हॉस्पिटल आपलं जे जुनं आहे तिथे एक चांगलं हॉस्पिटल असावं, म्हणजे बदलापूर शहरातल्या लोकांनाही सुविधा मिळतील. ग्रामीण रुग्णालय त्याच्याकडे आपलं लक्ष असावं, जेणेकरून बदलापूर आणि बदलापूरच्या ग्रामीण भागातल्या लोकांना चांगल्या सोयी मिळायला पाहिजेत, आरोग्याच्या सुविधा मिळायला पाहिजेत. याकरता आपण हा प्रयत्न केलाय. अन्यही बरेच प्रश्न आहेत, तेही प्रश्न मी मांडतो. शैक्षणिक प्रश्नांच्या बरोबर हे जे सामाजिक प्रश्न जे जे माझ्यापर्यंत पोहोचतात ते आपण करणार आहोत. आणि करताना मी फक्त सभागृहात बोलणार नाही, सभागृहात तर बोलणार, काम आहे त्या ठिकाणी बोलणं, लोकांची व्यथा मांडणं आणि मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावा पण मी करणार आहे. हे विषय आता पाण्याचा प्रश्न मी हातात घेणार आहे. मागच्या वेळेला असं समजलं, मी मंत्री आपले पाटील साहेब आहेत, गुलाबराव पाटील, त्यांनाही भेटलो की आमच्याकडे पाण्याची खूप मोठी प्रॉब्लेम्स आहेत. 260 कोटी रुपयाची आपण योजना मंजूर केलेली आहे, पण ते काम व्हायला वेळ लागणार आहे. आम्हाला तुम्ही अतिरिक्त जे 2 MLD पाणी देणार आहात ते पाणी तुम्ही लवकरच द्या. त्याचबरोबर जे निकृष्ट दर्जाचं काम पाईपलाईनचं केलं आहे, मी पाहिलं आपल्याच कोणातरी माध्यमातून की त्याच्यामध्ये गोणी अडकलेल्या आहेत, ताडपत्री अडकली आहे. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरचं लक्ष सुद्धा नव्हतं का, असं पण कुठेतरी दिसलं होतं. तर या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडे तक्रार केली की लोकांचा पैसा, जनतेचा पैसा सगळं व्यवस्थित झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आणि सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यांच्या परीने चांगलं काम करतात. मला जे सुचतंय, मला माझ्यापर्यंत ज्या कंप्लेंट्स येतात, तक्रार येतात, त्या मी सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आणि निश्चितपणे लोकांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू. अधिवेशन संपल्यानंतर शैक्षणिक प्रश्नाच्या बरोबर या सगळ्या गोष्टी जेवढ्या मांडल्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी माझी व्हिजिट असणार. आपल्या माध्यमातून मी त्यांना सगळ्यांना सांगणार आहे. पब्लिकने, अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये येऊन त्या ठिकाणी ठिय्या दिल्या आहेत. पण ज्ञानेश्वर म्हात्रे याला तुम्हाला माहिती 3 तास मी हलत नाही, तर मी काय सोडणार नाही. रेल्वे प्रशासनाला 3 तास मी त्या ठिकाणी हैराण करून सोडलं होतं. तर मला राईट्स आहे, मला संविधानाने अधिकार दिला आहे. मी आपल्या कार्यालयात येऊन जनतेचे प्रश्न सोडवणार आहे. त्यामुळे लवकरच माझं अधिवेशन संपण्याची मी वाट बघतो आणि तात्काळ त्या ठिकाणी तोपर्यंत या सगळ्या ज्या समस्या मी मांडल्यात त्या लवकरात लवकर त्यांच्या अधिकाऱ्याने दुरुस्त करून ठेवा. म्हणजे मी त्या ठिकाणी पाहणी करायला चांगलं त्या ठिकाणी, मीच नाही, आमचा कुणीही लोकप्रतिनिधी असो, आमचा कुणीही लोकप्रतिनिधी, नगरसेवक येतो, ते नगराध्यक्ष येवोत, या ठिकाणचे आमचे स्थानिक आमदार साहेब येवोत, कुणी येवोत, विविध पक्षाचे लोक येवोत, सामान्य कार्यकर्ते येवोत, त्याचं म्हणणं ऐकून घेऊन आपण त्यामध्ये सुधारणा करा अशी मला तुम्हाला सगळ्यांना सूचना असेल. आणि ती सूचना पाळली की नाही हे पाहण्यासाठी मात्र ज्ञानेश्वर म्हात्रे लवकरच आपल्याकडे येईल, एवढं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो. आपण बघतोय की आपण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर असं बोलतो, परंतु आता जनतेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर असं म्हणावं लागेल. फक्त शिक्षकांच्याच गोष्टी किंवा शैक्षणिक वस्तू ज्या आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता जनतेचे प्रश्न सुद्धा सर मांडतात आणि त्यामुळे खरंच छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्कीच सांगा आणि बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.